एकदा काय झालं, एका गावात एका अनोळखी व्यक्तीने बुद्धांना पाहून विनाकारण शिव्या द्यायला सुरुवात केली. पण तुम्हाला माहितीये का, बुद्ध पूर्णपणे शांत आणि मौन उभे राहिले. आता विचार करा, भर रस्त्यात कोणी आपल्याला असं बोललं तर आपण काय करू? लगेच भांडायला जाऊ, हो ना? पण बुद्धांनी तसं अजिबात केलं नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा ती व्यक्ती सतत ओरडून थकून तिथून निघून गेली, तेव्हा एका शिष्याने बुद्धांना अगदी उत्सुकतेने विचारलं की भगवन, तुम्ही त्याला काहीच उत्तर का दिलं नाही? आता हाच प्रश्न नक्कीच आपल्याही मनात येतो, बरोबर? की एवढं सगळं ऐकूनही एखादा माणूस आतून एवढा शांत कसा काय राहू शकतो? आणि शेवटी बुद्धांनी दिलेलं भारी उत्तर. त्यांनी हसून एका न स्वीकारलेल्या भेटवस्तूचा नियम सांगितला आणि ते म्हणाले, समजा जर कोणी तुम्हाला एखादी भेटवस्तू दिली आणि तुम्ही ती स्वीकारायला नकार दिला, तर ती वस्तू कोणाकडे राहील? साहजिकच देणाऱ्याकडेच ना. अगदी त्याचप्रमाणे बुद्धांनी त्याचे अपशब्द स्वीकारलेच नाहीत, त्यामुळे ती सगळी नकारात्मकता बुद्धांच्या आत न येता त्या व्यक्तीकडेच राहिली. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्याने दिलेली नकारात्मकता जोपर्यंत आपण स्वतःहून स्वीकारत नाही, तोपर्यंत ती आपल्याला कधीच त्रास देऊ शकत नाही.